काल 4 मॅचेस झाल्या त्या खरं तर चॅम्पियन फायनलमध्ये प्रवेश केलेल्या संघाच्या अर्थातच कुडपण या टीमच्या आणि त्या कुडपण टीमचा कर्णधार अर्थातच आकाश मोरे 4 पैकी 3 मॅचेसमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा मिळालं. तो या स्पर्धेचा खरं तर हायेस्ट रन गेटर आहे ऑन द टॉप ऑफ द टेबल. हर्ष आलेत आणि हा पहिला व्हाईट बॉल. अगदी कमी वयात या खेळाडूंना आकार देण्यासाठी खरं तर आपल्या पोलादपूर तालुक्याची ओळख आहे. अनेक नामवंत खेळाडू आज जे खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून आपण ज्यांना पाहतो किंवा आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये विविध स्पर्धांमध्ये जे आयकॉन खेळाडू म्हणून खेळ करतात किंवा आपल्या ग्रामीण संघामध्ये सुद्धा चांगला खेळ करतात त्या संघांची निवड सर्वप्रथम आपल्या गावच्या संघापासून होत असते आणि तिथून मात्र अशा हिऱ्यांना मात्र पैलू देण्याचे काम ही पोलादपूर तालुका आणि आपली असोसिएशन करत असते. आणि पहा अगदी वय वर्ष 12 ते 13 आणि अंडर 16 चा हा खेळाडू नाव आहे हर्ष. हर्षनं या फलंदाजाला थांबवलंय. हे थांबवलं नाहीये तर मी म्हणेन या मॅच मध्ये शिरकाव करणारी ही विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलिंग करणारं युनिट आपल्याला पाहायला मिळते. टीम फणसकोंड आणि फणसकोंड टीमचे कॅप्टननं दाखवलेला हा विश्वास आणि कमी वयामध्ये ही अप्रतिम कामगिरी करत असताना हर्ष आपल्याला पाहायला मिळालं. सुपर बॉलिंग. या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मी म्हणेन अचूक टप्पा अचूक लेंथ होते आणि पहिला विकेट संपादित करतोय तो हर्ष. हर्षला मिळालेली ही विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. 5 चेंडू आणि आता 19 धावांचं इक्वेशन आहे. थोडंसं कठीण आहे परंतु सामना कठीणच करावा लागेल. ओ अजून एक मागच्या चेंडूचं ऍक्शन रिप्ले. क्या बात आहे. हर्ष चमकलाय. हर्षच्या चेहऱ्यावर हर्ष आहे. हर्षच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पहा हा हर्ष आणि पहा ते सिनियर खेळाडू आणि त्याच्या खरं तर खांद्यावर हात ठेवून समीर आपल्याला पाहायला मिळाला विकेट कीपर आणि तो आत्मविश्वास देत असताना हाच क्रिकेटचा वारसा जपलाय तो पोलादपूर तालुक्यानं. हाच क्रिकेटचा वारसा जपत असताना संघ आपल्याला पाहायला मिळते तो फणसकोंड आणि फणसकोंड संघाचा हा अगदी कमी वयातील धाटणीतला हा खेळाडू ज्याच्याकडे आहे धाडस, ज्याच्याकडे आहे साहस, ज्याच्याकडे आहे जिद्द, ज्याच्याकडे आहे चिकाटी आणि भरपूर साला पोटेन्शियल, कॅलेबर, गुणवत्ता आणि या सर्व गुणांना घेऊन आज तो काय करतोय परफॉर्मन्स. 2 चेंडू 2 विकेट ज्यानं संपादित केलेत. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासामधली वय वर्ष 12 आणि त्या आसपासच्या खरं तर कमी वयोगटातील खेळाडूची ती पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. ही विकेट हॅट्रिक संपादित करेल का? नाव आहे हर्ष. टीमचं नाव आहे फणसकोंड ऑन अ हॅट्रिक. And a hat-trick ball. Will he be able to take the wicket hat-trick at the age of 12? Oh, it's a white ball. रोहन शिंदे यांच्याकडनं ऑलरेडी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. ओव्हर द विकेट. हा टॅप केला बॉल. हो सांघिक विकेट. पहा ही एक्साइटमेंट, पहा ही एक्साइटमेंट हर्षच्या चेहऱ्यावर. पहा त्यानं हे धाडस कसं केलंय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये न डगमगता, न घाबरता, न थांबता त्यानं नॉन स्ट्रायकर यांचा तो स्टंप्स उद्ध्वस्त केला आणि अजून एक विकेट संपादित केले. काय बॉलिंग. पहा हा संघ संपूर्ण एकवटलाय. शाबासकी दिलीये, कौतुकाची थाप दिलीये. हे अप्रिसिएशन, हे मोटिवेशन आणि हेच आहे क्रिकेट. क्रिकेट आपल्याला बरंच काही शिकवतं. क्रिकेट आपल्याला शिकवतं संघ भावना. क्रिकेट आपल्याला शिकवतं टीम स्पिरिट. क्रिकेट आपल्याला शिकवतं नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड. अजूनही येणारे चेंडू असतील 3 आणि धावा हव्या त्या 18. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. 6-21 होत्या, 3-18 आल्यात. बॉलिंग ट्रॅकवर हर्ष.
टॅप केला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय काऊ कॉर्नर सी कॉर्नर मध्ये चूक झाली आहे चुकीचा भुर्दंड धावा मिळतील 4 आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज 2 चेंडू 14 धावा हर्षची ही गोलंदाजी या गोलंदाजीमध्ये त्यानं सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट संपादित केल्या आणि आता मात्र उर्वरित मॅचला फिनिश करण्यासाठी तो सज्ज आहे 2 मध्ये 14 धावांची गरज आहे गणपती टेम्पल एंड कडनं तो मारा करतोय 2 ला 14 हा बीमर बॉल इट्स अ नो बॉल आता 2 ला 13 धावांची गरज हर्ष वय फार कमी आहे हर्षला आपण जरूर सांगूया हा बॉल हाताला नाही कमरेच्या वरती पंचांनी तुम्हाला दंडित केलं सांगितलं की हा आहे बीमर नियमाप्रमाणे आणि असाच चेंडू जर का तुम्ही पुन्हा एकदा फेकला तर तुम्हाला तिथे षटक थांबवावं लागेल तुमच्या मोबदल्यामध्ये तिथे बदल्यामध्ये मी म्हणेन दुसरा गोलंदाज तिथे खरं तर तुमचं ते उर्वरित षटक फेकण्यासाठी त्यांना तुम्हाला इन्व्हाइट करावं लागेल चांगला चेंडू आहे चांगली लाईन आहे परंतु 4च धावा मिळतील 13 हव्या होत्या आता धावा हव्यात त्या फक्त 9 फक्त नव्हे तर मी म्हणेन 1 चेंडू शिल्लक असेल मॅचपासून दूर चाललाय संघर्ष चांगला झाला बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं परंतु मॅचमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर आहे आणि विजयामध्ये खरं तर मी म्हणेन एक सिंहाचा वाटा या गोलंदाजाचा राहिलाय हर्ष आहे नाव शेवटचा बॉल अजून एक षटकार येईल परंतु मॅचपासनं मी म्हणेन बरंच अंतर होतं 1 ला 9 हव्या होत्या षटकार आलाय 3 धावांच्या अंतरानं फरकानं हा सामना खिशात घातलाय तो अर्थातच विजय झालाय तो फणसकोंड संघ मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम फणसकोंड आणि हार्ड लक टीम लोहारे अर्थातच या मॅच मध्ये फाईट चांगली झाली आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळालेत ॲज अ विकेट कीपर ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर द 3 डिफरंट डिपार्टमेंट मध्ये 3 डिफरंट रोल मध्ये ज्यांना आपली भूमिका अप्रतिम बजावली अ कम्प्लीट पॅकेज प्लेयर मिस्टर समीर ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच